नागपुरात एक वृद्ध शिक्षक दाम्पत्य त्यांच्या मृत मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी निकराची लढाई लढतायत. एक एक पुरावा गोळा करत पोलिसांनी कसा तपास चुकीचा करत या प्रकरणावर पडदा टाकला हे सिद्ध करण्याचा ते प्रयत्न करतायत. दगडालाही पाझर फुटेल अशी या वृद्ध दाम्पत्याच्या संघर्षाची कहाणी. माझा एकुलता एक मुलगा होता. मी एक शिक्षिका आहे. मी सगळ्यांची मुलं बनवते, सगळ्यांच्या मुलांना संस्कार देते. माझ्या एका मुलाच्या आयुष्याची किंमत ही एवढीच आहे का? सगळ्यांना आव्हान करत आहे, ज्यांनी ज्यांनी हा प्रसंग पाहिला त्यांनी समोर या. कोणी पोलिसांना भिवू नका. जरी पोलीस सशक्त असले, एक सामान्य माणूस दुर्बळ असला तरी मला मदत करण्यासाठी सगळ्यांनी समोर आलं पाहिजे. कारण माझा मुलगा जो अस्तित्वात नाही, तो 2 प्रकारचे आरोप त्याला लावलेले आहे. तो आरोपी म्हणून आहे. जिथे कुठे असेल तिथे मला सगळ्यांनी मदत करा. मला सगळ्यांनी मदत करा. काळजाला पिळवटून टाकणारी ही आर्त हाक आहे नागपुरातल्या अजिंक्यच्या आईची. 9 महिन्यांपूर्वी नागपुरातल्या रस्त्यांवर अजिंक्यचा अपघाती मृत्यू झाला आणि होत्याचं नव्हतं झालं. ज्या ठिकाणी अजिंक्यचा मृत्यू झाला त्या ठिकाणी एक पोलीस व्हॅनही होती. व्हॅनमधील पोलीस कर्मचाऱ्यांनीच तक्रार नोंदवली आणि अजिंक्यचा मृत्यू डिवायडरला धडकून झाल्याचा दावा केला. मात्र अजिंक्यच्या मित्रांना वेगळाच संशय होता. उन्होंने एक रिपोर्ट खुद जाके थाने में दिया कि हमने ये देखा कि अजिंक्य ने एक गाय को डैश किया उसकी व्हीकल ने, और इस वजह से वो डिवाइडर पे गिर गया. जबकि आप यदि घटना का जो स्थल है वो देखेंगे तो ये घटना रोड के बीचों बीच हुई है. ये डिवाइडर पे हुई नहीं है. रोड के बीचों बीच आपको ब्लड रक्त मिलेगा, वहां पे पाया गया हुआ है. यदि वो डिवाइडर पे गिरता है तो रोड के बीचों बीच रक्त मिलने का सवाल ही नहीं उठता. कुटुंबियांना शंका आली. पहिली शंका थेट पोलीस व्हॅनवरच होती. मग पुरावे गोळा करणं सुरू झालं. घटनास्थळावरचे फोटो गोळा केले. दुसऱ्या दिवशी पोलिसांची व्हॅन स्वच्छ धुतलेली दिसली, तरीही टायरचे निशाण घेतले आणि त्या टायरमध्येच रक्ताचे डाग दिसले. इतकंच नव्हे तर अजिंक्यच्या गाडीवर पोलीस व्हॅनच्या गाडीचा रंग दिसला. शवविच्छेदन अहवालातही त्याच्या अंगावरून गाडी गेल्याचं आणि 18 ठिकाणी इजा झाल्याचं स्पष्ट झालं. मी आयोला विचारलं आणि त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा गाडीचं मागचं चाक गेलेलं आहे. मग आता कोणती चाक गेलेलं असं समजलं का? मग एखाद्या माणसाचं म्हणजे मागचं गेलं का पुढचं गेलं तर पोलीसच्या गाडीच्या चाकावर एखादा विद्यार्थी जर दबला गेला तर मग का त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही का? त्यांना का आपण असे कोरे सोडून देतो काय? पोलिसांनी पुरावे नष्ट केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला. इतकंच नव्हे तर घटनेनंतर निष्क्रियतेचा ठपकाही ठेवला. वहां पे 10 मिनट तक अजिंक्य ने जख्मी अवस्था में गिरा रहा. उसके दोस्त आके उसको मेडिकल कॉलेज लेके गए, जबकि पुलिस नहीं लेके गई. उसका ये भी कारण हो सकता है जो पुलिस के गाड़ी के टायर्स थे उसमें भी ब्लड रक्त लगा होगा. तो उसको छुपाने के लिए कि हम ये सब लेके जाएंगे तो हम कहीं फंस सकते हैं, इस वजह से पुलिस ने उसको नहीं लेके गया. गेल्या 9 महिन्यांपासून अजिंक्यचे कुटुंबीय परिस्थितीजन्य पुरावे घेऊन न्यायासाठी भटकत आहेत, पण त्यांच्या पदरी फक्त उपेक्षाच येत आहे. अखेर अजिंक्यच्या कुटुंबियांनी खंडपीठात धाव घेतली आहे आणि न्यायालयानंही पोलिसांना नोटीस बजावली आहे. पोलीस मात्र अजूनही गप्पच आहेत. सगळ्यांकडून समाजाकडून मदत मागत आहे मी. प्रत्यक्षदर्शी ज्यांनी पाहिलं असेल त्यांनी सुद्धा कोणतीही मदत केली नाही. आजही आवाहन करता तुम्ही? मी आजही आवाहन करत आहे, ज्यांनी ज्यांनी हे पाहिलेलं आहे त्यांनी ह्या एका असहाय्य आईची मदत करा सगळ्यांनी. मी सगळ्यांना याचना करत आहे. अजिंक्यच्या अपघाती मृत्यूनंतर त्याच्या पालकांनी गोळा केलेले पुरावे बोलके आहेत आणि त्या दिवशी काय घडलं असेल याचा वेगळा चित्र जगासमोर आणणारे आहेत. न्यायालयामध्ये त्या संदर्भात योग्य निर्णय होईलच. मात्र 19 वर्षीय मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्या मृत्यूच्या सत्य जगासमोर आणण्यासाठी जर पालकांना पुरावे गोळा करावे लागत असेल तर ही स्थिती संतापजनक आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर.